राखीन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की भागूला बघायला काही लोक येणार असतात, म्हणजेच कौशिकच्या घरातली मंडळी. आणि त्याच वेळेला मामी नुसती मागे लागलेली असते, अगं भाग्या तयारी कर, कधीही ती लोक येतील. तेच आता कौस्तुभलासुद्धा पेढे वगैरे आणायला सांगितलं जातं, कारण शेवटी त्या घरच्यांना भाग्या पसंत आहे असंच वाटत आहे ना. त्यामुळेच आता त्यांनी ठरवले की छान सगळी तयारी करून ठेवायची, मग बघूया पुढे काय होतं आहे ते. म्हणूनच आता त्यांनी कौस्तुभलाही पेढे वगैरे आणायला सांगितलेले असतात. तेच आता तिकडे भाग्या येते. भाग्या तर आज खूप जास्त खुश असते, तर कौस्तुभही तिला चिडवत असतो. तर मामी मात्र आता सांगत असते भाग्याला की अगं भाग्या, काय चाललं आहे तुझं, आवर ना. भाग्याच्या डोक्यात सतत तेच विचार येत राहतात. भाग्याला आता मामी बोलते की अगं बघायला मंडळी येणार आहेत, तर तुला त्यांच्यासाठी कांदे पोहेसुद्धा करायचेत. इथे तिथे वेळ नको घालूस, चल. परत तुला छान तयारही व्हायचं आहे, कारण कौशिकच्या घरचे एव्हाना येतही असतील असंही सांगितलं जातं. मग कांदे पोहे माईंनी तिला बनवायला सांगितल्या म्हटल्यावर ती म्हणते की मी आणि कांदे पोहे, मग तुला बघायला येणार आहेत म्हटल्यावर तुलाच बनवावे लागणार आहेत. हो हो माहिती आहे मला, पण आता भाग्याला त्यातलं काही जमत नसतं. भाग्या फक्त आता कौशिकच्या प्रेमामध्ये ना अगदीच ना वेडी झालेली असते. कधी एकदा तिला बघायला मंडळी येत आहेत असं तिला झालेलं असतं, आणि त्याचसाठी तिचा जीव नुसता वर खाली होत असतो. माई आणि मामींना मात्र आनंद वाटत असतो, आणि त्याही विचार करतात की जाऊ दे, जे काही होतं आहे ते अगदी चांगलंच होतं आहे असाही विचार करून ते आता हे करत असतात. तेच आता तिथे तृप्ती आलेली असते, आणि जेव्हा तृप्ती तिथे येते ना, तेव्हा तिला सांगितलं जातं की जा, पटकन जा आणि कांदा वगैरे कापून ठेव, कारण आहे ना आता कांदे पोह्यांचा कार्यक्रम आहे, आणि कांदे पोहे म्हटल्यावर आपली भाग्याच करणार आहे. मग तू फक्त कांदा कापून ठेव सांगितलेलं असतं. प्राजक्ता बाहेर आलेली असते, आणि प्राजक्ताच्या समोर सारखं तेच येत राहतं. प्राजक्ता आता त्याच गोष्टीचा विचार करत असते की तिचा कशा पद्धतीने तिथे अपमान झाला होता, आणि त्यामुळेच ती थोडा टेन्शनमध्ये असते. तेव्हाच दुसरीकडे आता पाहायला मिळतं की आता स्वतःला सावरते, कारण तिच्या लक्षात येतं की आपण जर असंच राहिलो तर प्रॉब्लेम होऊ शकतो, या लोकांना कळेल. म्हणूनच मग आता ती स्वतःचे डोळे वगैरे पुसते आणि भाग्याच्या आनंदात सामील व्हायचं ठरवते. त्याच वेळेला भाग्या, आता काय काय करायचं आहे, चल तुझी तयारी करायची आहे ना. भाग्या म्हणते मी तर तुझीच वाट बघत होते प्राजू, तू कधी एकदा येतेस ना ते. मग आता प्राजूही म्हणते की हो मी आली आहे, आपण तुला तयार करूया, असंही प्राजूचं असतं. तेच आता भाग्या हे बघूनच ऐकूनच आनंदात असते. त्यानंतर आता कांदे पोहे करायचे आहेत, तर आता तूच बनव असंही आता भाग्याने प्राजूला सांगितलेलं असतं. तर मग आता भाग्या इतकं बोलते म्हटल्यावर प्राजूसुद्धा तयार असते कांदे पोहे करण्यासाठी. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं की इकडे आनंद तर तृप्तीला असतो, कारण तृप्ती एक वेगळीच चाल खेळत असते. तिला आज संध्याकाळी खूप मोठा धमाका करायचा असतो, आणि त्याच तयारीमध्ये ती असते. तेच दुसरीकडे काय तू इंटरव्ह्यूमध्ये काय झालं, पास तर झालीस का, असंही आता म्हटलं जातं. हो हो इंटरव्ह्यूमध्ये ना आता सिलेक्शन होईल तेव्हा त्यांचा कॉल येईल, असंही आता प्राजक्ता सांगत असते. मग आता तुझी तयारीसुद्धा करायला हवी ना, चल. मग दुसरीकडे कांदा वगैरे कापून ठेवला आहे असं तृप्ती सांगते. मग तुझ्याच हातचे कांदे पोहे होऊन जाऊ दे असंही आता सांगितलं जातं. मग काय, कांदे पोहे करायचेत म्हटल्यावर पटकनच ना प्राजू तयार होते. एवढ्यातच मामाही तिथे आलेला असतो, आणि मग मामा तिथे आल्यानंतर प्राजूला म्हणत असतो की प्राजू बाळा, तयार तर झाली आहेस, पण अजून ना मला ना तुझ्या हातचा चहासुद्धा हवा आहे बघ, आणि तू या इंटरव्ह्यूमध्ये पास होशील असंही मामा तिला प्रोत्साहन देत बोलत असतात. लवकर चल, मला कौशिकसाठी छान तयार व्हायचं आहे असंही कानात भाग्या सांगत असते. तेच आता भाग्या तिकडनं निघून गेल्यानंतर तिकडे आता मामा आणि प्राजूस असतात. तर मामा मात्र आता प्राजूला म्हणत असतात की पोह्यांसोबत जरा तुझ्या हातचा स्पेशल असा आल्याचा चहा झाला ना तर एकदमच कसं फ्रेश वाटायला होतं.
तुझ्या हातचा चहाही होऊन जाऊ दे. मग आता ती डायरेक्ट ना आल्या आल्या किचनमध्येच जाते, कारण तिला आता कांदे पोहेही बनवायचे असतात आणि सोबत चहासुद्धा, कारण मामाने स्पेशल चहा बनवायला सांगितला आहे तो. मग ती किचनमध्ये जाऊन सगळ्या कामाला लागते. पहिल्यांदा पोहे भिजत घालते, तर तेच दुसरीकडे आलोकने आता पहिल्यांदाच एकदा का होईना पाहिलेलं असतं प्राजूला, आणि तो आता प्राजूचं चित्र काढत असतो. त्याच्यासमोर फक्त आणि फक्त प्राजूच येत असते. त्याला प्राजूचे आता भास व्हायला लागलेले असतात आणि त्यामुळेच ना तो आता ते प्राजूचं चित्र काढत असतो. आणि ते काढत असताना त्याच्या चेहऱ्यावर जे हावभाव असतात, जी आनंद असतो, तो खूपच चांगला असतो आणि त्यामुळेच तो तत्परतेने ते ड्रॉइंग काढत असतो. तेच दुसरीकडे आता जी प्राजू असते, तिचा कांदा कापत असताना डोळे झोंबत असतात, डोळ्यातनं अक्षरशः पाणी येत असतं आणि सेम तसेच डोळे ना आलोकने या स्केचमध्ये सुद्धा काढलेले असतात. अगदी ना त्याने एकदा जरी पाहिलेलं असलं ना तरीसुद्धा एकदम परफेक्ट असं तिचं निरीक्षण त्याने केलेलं होतं आणि त्यासाठी त्याने ना खूप सुंदर असं चित्रही काढलेलं होतं आणि तसंच तो तयारही करत होता. आता इकडे कांदा जास्त डोळ्याला झोंबू लागल्यामुळे प्राजक्ताने आपल्या डोक्यावर ना कांद्याची सालही ठेवली होती, जेणेकरून ते जरा झोंबायचं कमी होईल. तेच आता इथे आलोक स्केच काढत असताना अचानकपणे काकूही तिथे येते आणि काकूने येताना ना आता ज्यूस आणलेला असतो आणि सोबत गोळ्यासुद्धा. आणि मग तेव्हा त्याला विचारलं जातं की हे काय आहे. मग तेव्हाच ना काकू म्हणत असते की अरे मला तुझी सवय माहिती आहे, तुला हे असंच चालतं ते, म्हणजे मला एवढंही माहिती आहे हां की तुला पल्प काढलेला ज्यूस आवडतो आणि अगदी ना तसाच बनवला आहे बघ पल्प काढलेला. असंही बोलून ती आता त्याच्यासमोर तो ज्यूसचा ग्लास ठेवते आणि त्याला गोळ्याही देते आणि ज्यूसही देते, जेणेकरून त्याला परफेक्ट असं बरं वाटायला हवं आणि तोही गोळ्या आणि ज्यूस दोन्हीही घेतो, म्हणजे कसं त्याला बरं वाटेल ना म्हणून. मग दुसरीकडे आता पाहायला मिळतं की इथे तो ज्यूस पीत असतो आणि ती उभी असते. तेवढ्यातच ना तिची नजर त्या स्केचकडे जाते. स्केचही खूप सुंदर असं काढलेलं असतं. काय रे, हे कोणाचं स्केच काढलं आहे, कोणत्या मुलीचं, खूपच सुंदर काढलं आहेस बघ, असंही बोलून आता त्याचं कौतुक काकू करत असते. काकूलाही ती मुलगी खूपच आवडलेली असते, पण त्या मुलीचं फक्त डोळे आणि केस एवढेच आतापर्यंत काढलेले असतात, पूर्ण स्केच तयार झालेलं नसतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं की तृप्ती बघते की फोन वाजतोय प्राजूचा, म्हणूनच मग ती कॉल रिसीव करते. तिला कौशिकचा फोन दिसतो आलेला. मग कौशिकचा फोन आलाय म्हटल्यावर हा काय बोलतो बघूया तरी. ती संधी साधून तृप्तीकडे आलेली असते, म्हणून ती आता कौशिकचा कॉल उचलते. तर कौशिक विचारतो, प्राजू तू आहेस का, हॅलो. मग आता ती म्हणते की प्राजू ना जरा किचनमध्ये काम करते, कांदे पोहे बनवते, असंही आता ती सांगत असते. तेच मला ना जरा प्राजूशी बोलायचं होतं, असंही ती बोलते. तेव्हाच ना तिथून तृप्तीला जाताना भाग्या दिसते. ती लगेच म्यूटवर टाकते फोन आणि भाग्याच्या हातात फोन देते आणि भाग्याला आता ती म्हणत असते की अगं कौशिकचा फोन आलाय, जरा बोलतेस का. मग आता कौशिकचा फोन आलाय म्हटल्यावर भाग्या खूप जास्त लाजू लागते. तिला बोलायचं तर असतं. मग आता ती लगेच फोन घेते आणि बोलू लागते. मग आता थोडी ती लाजत असते. ती म्हणते हॅलो. मग त्यावर तो म्हणतो की अगं मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं, म्हणजे आज आपल्या घरी बघण्याचा कार्यक्रम आहे. माझ्या आजीने तुझा हात तर मागितला आहे, पण तुला एक सांगू का. काय, बोल ना, असंही आता भाग्या बोलत असते. त्याला असं वाटत असतं की इकडे त्याच्याशी बोलते ती आहे प्राजू, पण हिला वाटतंय की तो माझ्याशीच बोलतोय भाग्याला. भाग्या त्याला विचारते की काय बोलतोयस, बोल तरी. मग आता भाग्याला तो सांगत असतो की रत्ना मला पहिल्यापासूनच तू आवडते, पण बोलायची कधी हिंमत होत नव्हती, आता बोलतोय, आय लव्ह यू, असंही आता तो बोलू लागतो. आणि जेव्हा तो हे सगळं बोलतो ना तेव्हा मात्र आता भाग्याच्या मनामध्ये ना असे आनंदाच्या उकळ्या फुटू लागतात. तिला काय करू आणि काय नको ना काही सुधरतच नसतं. तेच आता दुसरीकडे हे सगळं होत असताना कौशिक म्हणत असतो की मला ना तुला अजून काहीसं सांगायचं आहे. आणि असं बोलून आता तो
तिच्याशी अजूनच बोलायचा प्रयत्न करत असतो. पण त्याच वेळेला तिथे नेमकी माई आजी आलेली असते आणि माई आजी जेव्हा तिथे येते तेव्हा माई आजीला खरं तर भाग्याला आतमध्ये पाठवायचं असतं तयारी करायला, म्हणून माई आजी तिच्याकडनं फोन खेचून घेते आणि जा पटकन तयारी कर असं म्हणते. तेव्हाच ना तिला तयारी करायला ती पाठवते, पण इथे फोनवर ना अजूनही हा बोलतच असतो. जेव्हा तो बोलतच राहतो ना तेव्हा त्याला खरं तर ना प्राजूशी खूप महत्त्वाचं बोलायचं होतं. प्राजूला तो सांगू बघत होता की बघ, मला ना अजून थोडं तुझ्याशी बोलायचं आहे. त्याच वेळेला ती म्हणते बोल ना, हॅलो. आणि तेव्हाच तो म्हणत असतो, इथे तृप्ती बोलत असते आता त्याच्यासोबत, पण त्याला असं वाटतंय की त्याच्यासोबत बोलणारी प्राजूच आहे असंच वाटत असतं त्याला. आणि त्यामुळेच ना तो आता बघतच राहतो, ऐकत राहतो. मग इकडे मुद्दामूनच ना या सगळ्या काही गोष्टी जेव्हा तो बोलत असतो तेव्हा ही ऐकत असते. आणि तेव्हाच तो तिला सांगतो की आज ना तू लाल कलरचा ड्रेस घाल. तू जर लाल कलरचा ड्रेस जर घातलास ना तर मग मी समजेन की तू ना मला पसंत करतेस, म्हणजे तुझासुद्धा माझ्यासाठी होकार आहे असं मी समजेन. आता हे सगळं मुद्दामून तृप्तीने ऐकलेलं असतं आणि तृप्तीला तेवढीच संधी मिळते. तर दुसरीकडे काकू जी आहे ती आता कृष्ण बाप्पाला तिने आता दुधाने न्हाऊ घातलेलं असतं. म्हणजेच ती आता नेहमीचंच तिचं असतं की दुधाने न्हाऊ वगैरे घालायचं, कारण तिला असं वाटत असतं की तिचा जो तिने आहे आलोक तो लवकरात लवकर बरा व्हायला हवा आणि यासाठी तिचं हे सगळं काही सुरू असतं. आणि म्हणूनच मग आता या सगळ्या गोष्टी होत असताना जाऊन आता हात अडवलेला असतो. सुलक्षणा जसा हात अडवते तसं आता तिला विचारलं जातं की काय झालं आहे. तेव्हाच सुलक्षणा आता सगळ्या गोष्टी सांगत असते की तुम्ही हे सगळं जे काही करताय इतके दिवस हे मला कळतंय, पण मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे बघा, म्हणजे तुम्हाला हेच सांगायचे की आता सगळं काही ठीक होणार आहे. म्हणजे मला कळलं नाही काय ठीक होणार आहे. मग तेव्हाच ना तिला सांगितलं जातं की मी आपल्या आलोकसाठी एक मुलगी बघितली आहे आणि तिची पत्रिका आणि आपल्या आलोकची पत्रिका मॅच झाली आहे. त्यामुळे आता सगळ्या काही गोष्टी ठीक होणार आहेत आणि त्यामुळेच ना बरं वाटतंय. सगळं एकदाचं ठीक होतंय ना हे ऐकूनच. मग ही सगळी गोष्ट जेव्हा सुलक्षणा सांगते तेव्हा ह्या सगळ्याचा आनंद त्या काकूलाही झालेला असतो. मग काकू म्हणत असते की बरं झालं चल, म्हणजे आता आपल्या आलोकचं लग्न झाल्यावर सगळ्या गोष्टी ठीक होतील तर. हो, मग तेच आता दुसरीकडे ना इकडे पोहे बनवायचं काम सुरू असतं. पोहे करत असतानाच आता तृप्ती आलेली असते आणि तृप्ती विचारत असते प्राजूला, काय गं प्राजू, अजून झाले नाही आहेत का पोहे? किती वेळ झाला करतेस, चल ना आवर ना, तुला तुझंही आवरायचं आहे, विसरतेस का? त्यावरती म्हणते की माझं काय आवरायचं आहे, मी तर आहे रेडी. पण आता त्या तृप्तीला प्राजूला तो लाल कलरचा ड्रेस घालून तयार व्हायला सांगायचं असतं ना, आणि याचसाठी तिची धडपड सुरू असते. म्हणूनच मग ती आता तिच्या मागे लागते आणि तिला म्हणत असते की मी तुझं ऐकणार नाही आहे, रोजच्यासारखं हे गोंडपाटासारखे हाच ड्रेस घालून उभी राहणार आहेस का? ते काही नको मला सांगूस, जा पटकने ना तयार हो आणि मस्त असा तो लाल रंगाचा ड्रेस घाल. म्हणजे कसं भाग्यासाठी बघायला येणार आहेत म्हटल्यावर सगळ्यांनी व्यवस्थित असायला हवं ना, आणि भाग्यालाही की तू अशा गभाया अवतारात राहिलेला आवडणार नाही, तुला माहिती आहे ना. मग जा ना पटकन तयार हो आणि तोच ड्रेस घाल. पण आता प्राजू म्हणत असते की बहिणी तुझा ड्रेस कशाला? पण आता प्राजूला ती म्हणते की अगं माझा तो लाल ड्रेस आहे ना, तुझ्या दादानी आणलाय, कौस्तुभ दादानी, पण मी तो घातलाच नाही, त्याच्यापेक्षा तो तुला छान दिसेल, तुझ्यावर उठून दिसेल, असंही ती आता म्हणत असते. त्यावर आता तृप्ती बोलत असते की हो घालचा पटकन जाऊन तयार हो. तर प्राजूही म्हणते की हो हो, हे इतकं झालं की मी जातेच, असंही ती बोलत असते. पण इकडे मात्र डाव हा वेगळाच असतो. म्हणत असते तृप्ती मनातल्या मनात, आज बघायला येणार आहेत भाग्याला, पण पसंत आहे प्राजू, तोच तर मोठा धमाका होणार आहे आणि हाच तर धमाका एन्जॉय करायचा आहे. आता दाखवलं जात असतं, म्हणजेच आता दाखवलं जातं की बघा
मुलगी आहे ती. मग आता त्या मुलीचा फोटो आणि हे सगळं बघून तर ना काकू खूप जास्त खुश होते. काकू म्हणते, खरंच खूप सुंदर मुलगी आहे. ही जर मुलगी आपल्या आलोकच्या आयुष्यात आल्यानंतर आलोकचं आयुष्य जर मार्गी लागणार असेल ना, तर किती चांगलं आहे ना. खरंच सगळ्या काही गोष्टी सगळ्या मस्त होतील. मग आता देवाचे लगेच ते पाया वगैरे पडते आणि सगळ्यांचंच तोंड गोड करते. मग आता तिने स्वतःहूनच इथे जे काही गोड असतं देवापुढे ते दिलेलं असतं आणि पुन्हा एकदा देवासमोर बसून ती आता हात जोडत असते. तेच दुसरीकडे सुलक्षणा जी आहे ती आता सगुणाला कामाला लावणार असते. कारण सगुणा जी आहे ती या सगळ्यामध्ये मास्टर माइंड होती. म्हणजे सगुणा जी आहे तिला आता या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या बघायच्या होत्या. सुलक्षणाने आता हे सगळं तर बघितलेलं होतं की कशा पद्धतीने व्यवस्थित सगळं काही सुरू आहे. तेच आता सुलक्षणा म्हणत असते सगुणाला की आता ही मुलगी जी आहे ना, हिचं नाव प्राजक्ता प्रधान आहे आणि इथे जे वैद्य आहेत ना त्यांच्या घरातही राहते. त्यांची ही भाची आहे. तर तू जायचं आणि संपूर्ण माहिती काढायची. तुला तर माहिती आहे, केसाच्या टोकापासून ते पायाच्या नखापर्यंत सगळी माहिती पूर्ण असायला हवी. तिचं चारित्र्य कसं आहे काय, या सगळ्या गोष्टी. कारण तिचं लग्न माझ्या आलोकसोबत होणार आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टी व्यवस्थित निरखून मगच मला सांगायला यायच्या. असं देखील आता सुलक्षणा सगुणाला सांगते. सगुणा म्हणत असते की हो, तुम्ही सांगाल तसं. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की सगळ्या कामामध्ये मी किती परफेक्ट असते ती, असंही आता म्हटलं जात असतं. मग तेव्हाच ना इकडे सुलक्षणा म्हणत असते की हो, मला माहिती आहे तू सगळ्या कामामध्ये परफेक्ट आहेस, पण आता या मुलीची सुद्धा माहिती तितक्याच परफेक्टने काढून आण, असंही आता म्हटलं जातं. तेच इकडे आता छान तयार झालेली असते भाग्या. आणि भाग्या जेव्हा तयार होते तेव्हा ना आता भाग्याला तयार झालेलं बघून प्राजक्ताही खुश झालेली असते. पण प्राजक्ताने तो घातलेला लाल ड्रेस त्यावर ती खूप जास्त उठून दिसत असते आणि तिचं सौंदर्य हे बघून भाग्या तर खूप जास्त खुश होते. भाग्या म्हणत असते, कसली सुंदर दिसतेस ग, खूपच सुंदर. आता प्राजक्ता सिंपल असते, साधी असते. तिने धड केसही स्वतःचे बांधलेले नसतात, पण तरीसुद्धा ती खूप सुंदर दिसत असते. आणि हे सगळं काही मामीने बघितलेलं असतं, म्हणून मामी थोडी जलसच असते. आणि त्यानंतर मात्र भाग्याला ती म्हणत असते की आज तुला बघायला येणार आहे, तिला नाही. त्यामुळे तू आवरून बस, चल पटकन, असंही तिला सांगितलं जातं. मग तेव्हाच ना प्राजूला ती सांगते की प्लीज मला जरा ह्या निर्या नीट करून दे ना. प्राजू म्हणत असते की मी आहे ना, मी करून देते निर्या नीट. आणि मग प्राजू तिच्या निर्या वगैरे नीट करून देते आणि म्हणते की आज कसली माझी गोड बावली दिसते, खरंच खूप सुंदर दिसतेस बघ. आणि ती आता तिच्या निर्या वगैरे सगळ्या काही नीट करून देते. आणि सोबतच ना तिने आता तिला कानातले वगैरे सुद्धा घालून दिलेले असतात. तिला आता एकत्र जागेवर बसवते. स्वतः जे कानात घातलेले असतात ना तिने, मग आता तेच कानातले ती तिला घालणार असते. मग लांबूनच मामी हे सगळं बघत असते. मामीला असंच वाटत असतं की काही झालं ना तरीसुद्धा प्राजक्ता ही कमीच असायला हवी. तिने जास्त पुढे पुढे करायला नको, कारण जे काही होईल ते वाईट होईल असं वाटत असतं. मग इथे बिचारी प्राजक्ताच्या मनात तर काहीच नसतं. ती आपल्या कानातले काढते स्वतः घातलेले, आणि ते स्वतः घातलेले कानातले ती स्वतःच भाग्याच्या कानात घालून देते. भाग्या म्हणत असते की अगं ते कशाला, पण ती म्हणते की ही माझ्यापेक्षा तुझ्यावर खूप सुंदर दिसतात. आता बघ माझी भाग्या किती गोड दिसते, आज तर त्या कौशिकचं काही खरंच नाही, असंही आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी होतात तेव्हा दोघीजणी आरशामध्ये बघून एकमेकींकडे बघून हसत असतात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं. मुद्दामून ना प्राजू ही आता चिडवत असते भाग्याला. मग आज काही त्या कौशिकचं बघायला नको, आमच्या भाग्याला बघता क्षणी त्याची विकेटच पडणार आहे. तेच दुसरीकडे तृप्तीला मात्र आनंद झालेला असतो. तृप्ती म्हणत असते की हसा हसा, जितकं हसायचे तितकं. तेवढ्यातच तिथे आता समोर येते ती म्हणजे मामी. आणि मामी म्हणते की काय चाललंय तुमचं, झालंय का? आणि बघ ते कानातले बरोबर दिसत नाही आहेत, ते काढ कानातले आणि दुसरे घाल. आता हे नको आपल्याला कानातले, असंही ती आता म्हणू लागते. मग ह्या कानातल्याला काय वाईट आहे, राहू दे ना,
अगं पण आता हे नको, दुसरे आहेत ना जे तुझे रिअलवाले आहेत गोल्डचे, जे माई आजीने दिलेत. मग ते कानातले तर तिजोरीतून गायब ऑलरेडी झालेले असतात, जे तृप्तीने केलेले असतात. मग तृप्ती म्हणत असते की नको, हे कानातले खूप सुंदर आहेत, हेच राहू द्या. पण तेव्हाच ना ती म्हणत असते की नको नको, मला देऊ देत ना माझ्या मुलीला, मी बघते ना इथेच ठेवले आहेत ते. अगं पण इथे तर ते कानातले नाही आहेत. मग तेव्हाच लगेच भाग्या म्हणत असते अगं ते कानातले ना मी त्या दिवशी ना तृप्ती बहिणीच्या कपाटात बघितले होते, जेव्हा ती मला ना ड्रेस दाखवत होती ना तेव्हा. मग इथून ते कानातले तिथे कसे काय गेले, हा प्रश्न तर पडलेला असतो. मग तेव्हाच ती म्हणते की काय आहे ना, त्या दिवशी मला आवडले होते. मग तू काय डायरेक्ट घेऊन गेलीस का, त्यांना पाय आले तुझ्या रूमपर्यंत जायला? असंही आता मामी बोलू लागते. मामीला हे आवडलेलं नसतं आणि म्हणूनच मामी आता तिच्याकडे बघून चिडूनच बोलत असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं. ती जी आहे ती वैतागून बसलेली असते. तिने बरेच इंटरव्ह्यूज घेतलेले असतात म्हणून तिला आता कंटाळा आलेला असतो. ती तशीच बसलेली असते. तेच आता तिथे ना बाजूला तिच्या बसलेल्या असतात सुलक्षणा आणि आता काकूसुद्धा येतात. मग आता काकू विचारतात की काय गं मुलं कुठे स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करतात, बाहेर पडायचं नाव घेत नाही आहे, असंही काहीसं आता ती म्हणत असते. इंटरव्ह्यूमुळे ना आता वैताग आला ना इतका, किती गरम होतं आहे ना, उन्हात बसले होते बाहेर आणि इंटरव्ह्यू घेतला. बरं झालं निदान ट्युशन टीचर तरी भेटल्या, नाहीतर काय, एकतर मुलगी आली होती तिला तर हाकलूनच लावलं. तेच आता इकडे पाणी वगैरे तिला दिलं जातं हातात आणि तिच्या हातातच पाणी दिलं जातं. हे बघूनच ना आता प्रीती सुलक्षणाकडे बघत असते. सुलक्षणाला तिचा राग येत असतो, तर तेवढ्यातच प्रीती म्हणत असते की मी घेतलं असतं पाणी, त्यात काय एवढं. आणि तेवढ्यातच ना सुलक्षणाच्या हातामध्ये जो प्राजक्ताचा फोटो असतो त्याच्यावर नजर जाते प्रीतीची आणि प्रीती जेव्हा तो फोटो बघते तेव्हा प्रीती म्हणते ही मुलगी, ह्या चीप मुलीचा फोटो तुम्ही का घेऊन बसलात? ही मुलगी तर आली होती इंटरव्ह्यूला, हिला तर मी रिजेक्ट करून हाकलून दिलं, असंही आता प्रीती बोलत असते. आणि ही सगळी गोष्ट सुलक्षणाच्या समोर बोलते. सुलक्षणाला तर हे ऐकून धक्काच बसतो. म्हणजे इथे घरापर्यंत ती मुलगी चालत आली होती अगदी लक्ष्मीसारखी आणि त्या मुलीला हिने बाहेर ढकलून दिलं, काय म्हणावं. आणि म्हणूनच मग आता विचारते की कधी आली होती, काय आली होती? अहो इंटरव्ह्यूला आली होती, पण मी हिला सिलेक्ट केलं नाही कारण ही डायरेक्ट आपल्या घरात घुसली होती. कोणालाही न विचारता सूर्यवंशींच्या घरात घुसायची हिंमत कशी झाली हिची, म्हणूनच हिला बाहेरच्या बाहेर हाकलून दिलं, असंही आता म्हटलं जातं. मग तेव्हाच ना हे सगळं ऐकून ना सुलक्षणाला तर राग येतो, धक्का बसलेला असतो आणि म्हणूनच मग ती आता तिच्याकडे बघतच राहते. तेच पुढील भागात पाहायला मिळतं की प्राजक्ता भाग्याला घेऊन आलेली असते, तर भाग्या लाजत असते. भाग्याच्या हातामध्ये कांद्या पोह्यांची प्लेट असते. कौशिकची नजर फक्त प्राजक्तावर असते आणि तिने बरोबर लाल रंगाचा ड्रेस घातलेला असतो. आणि तेव्हा लाजत येणाऱ्या इकडे भाग्याला बघून आजीला डाऊट येतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे, कारण साडी नेसून कांद्या पोह्यांची प्लेट घेऊन भाग्या येते म्हटल्यावर आता आजी म्हणते की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय वाटतं वैद्यबुवा, कारण मी तर तुमच्या या प्राजक्ताचा हात मागितला होता, भाग्याचा नाही, असं म्हटल्यानंतर तर आता इकडे सगळ्यांनाच धक्का बसतो. प्राजक्ताला पसंत केले आणि भाग्याला नाही म्हटल्यावर मामीचा तर पारा आता चढलेला असतो. सोबत प्राजूला सुद्धा धक्का बसतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.